विधानसभेत बैलगाडा शर्यत विधेयक मंजूर। महाराष्ट्रातल्या गावागावात आता होणार भीर। माओवाद्यांनी पुलाखाली पेरलेली 4 किलो स्फोटक गडचिरोली पोलिसांकडून जप्त। पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला। धुळ्यामध्ये गुजरात सीमेवर वाळू माफियांना गुजरात पोलिसांचं अभय। वाळू माफियांना पकडण्यासाठी गेलेल्या तहसीलदारांशी गुजरात पोलिसांची हुज्जत। राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदेंच्या भावाची सोलापूर हायवेवर खुलेआम दारू विक्री। पोलिसांकडून हजारोंचा मुद्देमाल जप्त। शिर्डीत कांद्याला हमीभाव नसल्याने शेतकऱ्यांनी स्वतःला कांद्यात गाडून घेत केलं आंदोलन। सरकारी धोरणाचा केला अभिनव मार्गाने निषेध। शेतकऱ्यांना वीज माफी। आणि उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा आडमुठा कारभार। पीक विम्याच्या रकमेतून शेतकऱ्यांकडील 5 कोटी रक्कम घेतली भरून। नमस्कार, मी विशाल। गावाकडच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत। शहरातल्या वेगवेगळ्या घडामोडी आपण दिवसभर वेगवेगळ्या बुलेटिनमध्ये जाणून घेत असतो, पण नेमकं गावखेड्यामध्ये काय चाललेलं आहे त्या सगळ्या बातम्या आपल्याला जाणून घ्यायच्या। सुरुवात करूयात बैलगाडा शर्यतीच्या संदर्भातल्या बातमीने। बैलगाडा शर्यतीला दोन्ही सभागृहातून मंजुरी मिळालेली आहे। दुपारी विधानसभेत या विधेयकाला हिरवा कंदील देण्यात आला होता आणि त्यानंतर प्रतीक्षा होती ती विधान परिषदेच्या निर्णयाची। मात्र विधान परिषदेनंही बैलगाडा शर्यत विधेयकाला मंजुरी दिली आणि त्यामुळे आता शर्यतीच्या पैठ्यांवर पुन्हा सर्जा राजा धावणार आहे। झालाय भीर असा एकच आवाज आता या बैलगाडा शर्यतीच्या मैदानात आपल्याला ऐकायला मिळेल। ही स्पर्धा नियमित व्हावी अशी मागणी प्राणी मित्रांची होती। ती नियमित करण्यासाठी जे नियम राज्य शासनाने तयार केलेत त्या नियमावरच ती स्पर्धा हो याच्यावर चर्चा झाली आणि एक सुप्रीम कोर्टामध्ये जे केस फाईल आहे किंवा प्राणी मित्र आणि या स्पर्धेसंदर्भातला एक कायदा राज्य सरकारने तयार केला आहे। त्या कायद्याच्या आधारावर तिथं निश्चितपणे बैलगाडा चालू होईल। चांगल्या प्रकारे बैलगाड्या शर्यतीच्या माध्यमातून पर्यटनाचा विकास पण कसा करता येईल आणि ग्रामीण भागातल्या सर्व शेतकऱ्यांच्यातून रोजगार पण कसा उपलब्ध होईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। प्राणी संरक्षक कार्यकर्ते जे आहेत, जे NGO आहेत, त्यांना पण याच्यामध्ये त्यांच्या बाबतीमध्ये जे मतभेद आहेत ते मतभेद आम्ही दूर करू आणि त्या ठिकाणी बैलांना कुठल्याही इजा होणार नाही याची काळजी आणि याचं प्रबोधन शेतकऱ्यांबरोबर आम्ही निश्चितपणे करणार आहोत। खरं तर जे आमचे प्राणी मित्र आहेत त्यांच्याशी आम्ही संवाद साधणार आहोत। शेतकऱ्यांचं सुद्धा जयंत पाटील साहेब जसे बोलले आम्ही प्रबोधन करणार आहोत आणि तुम्हाला मी विश्वासाने सांगतो, ज्या खेळाच्या बाबतीमध्ये गैरसमज झाला तो खेळ म्हणजे हा राष्ट्रीय खेळ आहे, आपल्या ह्या मातीशी निगडीत आहे, माझ्या शेतकऱ्या राजाचा खेळ आहे। निश्चितपणे याला ग्रामीण असलेला, पारंपरिकता असलेला, वैशिष्ट्यपूर्ण असलेला, सांस्कृतिक कला असलेली भूमिका आहे। यानंतर आपण पाहूयात की बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवल्यानंतर खेडमधून जनतेच्या काय प्रतिक्रिया आहेत, काय त्यांना वाटतं हे जाणून घेतलंय आमचा प्रतिनिधी वैभव सोनवणे यानं। गेले काही वर्ष सातत्यानं या बैलगाडा शर्यती ज्या आहेत ते सुरू करा अशी मागणी या ग्रामस्थांकडून केली जात होती। या पश्चिम महाराष्ट्रातल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती थोड्याशा फरकानं का होईना या बैलगाडा शर्यती ज्या आहेत ते प्रचंड प्रमाणावरती लोकप्रिय आहेत। गावच्या यात्रा जत्रा ज्या असतात त्यावेळेस या बैलगाडा शर्यतींना मोठं महत्त्व आहे आणि महत्त्वाचं म्हणजे सामाजिक अधिष्ठान जे ते या शर्यतींना लाभलेलं आहे की आता हे बैलगाडा शर्यतींचं विधेयक किती महत्त्वाचं आहे ते या मंडळींना विचारूया। एका चाकणमधल्या गोठ्यावरती आपण आहोत। ही सगळी मंडळी वर्षानुवर्ष या बैलगाडा शर्यतींमध्ये सहभागी होत आलेली आहेत। त्यांची स्वतःची बैल या शर्यतींमध्ये पळतात। 50 वर्षापासून यात्रा जत्रा आमच्या भागात चालू आहे बैलगाडा शर्यती। आणि मग बंद झाल्यानंतर पण काय गाडी बंदच झाली ना, मध्यंतरी शासनाने बंदी आणली ना, त्यामुळे बंद झाली होती।
जे आक्षेप तुमच्या या सगळ्या बैलगाडा शर्यतींवर घेतले जात होते की तुम्ही बैलांवरती अत्याचार करता किंवा त्यांना मारलं जातं, दारू पाजली जाते, त्यामुळे या शर्यती ज्या आहेत ते बंद करावा अशी सुप्रीम कोर्टाकडे मागणी करण्यात आली होती. नाही, अत्याचार काही होत नाही. आम्ही त्यांना मुलाप्रमाणे वागवतो, जीवाच्या पाठ त्यांना प्रेम करतो. आम्ही अत्याचार करत नाही. बैलाला आम्ही आमच्या मुलाप्रमाणे खाद्य, त्याच्या सर्व जे काही वस्तू आहेत त्या आम्ही त्यांना पूर्णपणे दररोज किंवा दिवसाआड त्यांना धुण्याचं काम करतो. आणि बैल साधारण घाटामध्ये किती पळतो? 12 ते 13 सेकंद एवढ्याच वेळात फक्त बैल पळतो. याच्या व्यतिरिक्त बैल पळत नाही. त्यामुळं बैलाला आम्ही कुठल्याही प्रकारची काठी, चाबूक वगैरे असा काही प्रकार मारत नाही. तुमच्या घरचे आम्हाला थोडं कमी प्रेम करतात, पण बैलांवर हे थोडं जास्तच माया आहे त्यांची. हे सर्व असताना देखील काही आमच्या इथं जे बैल जन्माला येतात गायी, म्हणजे गायांच्या वंशातून, तर त्यांचं इथं बारसं घातलं जातो, वाढदिवस घातला जातो, दशक्रिया घातली जाते. तर अशा प्रकारे आम्ही आमच्या बैलांचं म्हणजे संरक्षण करून त्यांना जिव्हाळापाड प्रेम करतो. व यांना आपलं म्हणजे आमची विरोधात संघटना जी आहे विरोधी आम्हाला विरोध करते की हे दारू पाजतात, काठ्याने मारतात, हे सर्व 100% खोटं आहे. महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या खेळांमध्ये शेतकऱ्यांच्या मुली मागण्या आहेत किंवा त्याही अनेकदा सहभागी होतात. बैलांच्या संगोपनामध्ये असेल किंवा या शर्यतीला बैल घेऊन जाण्यापर्यंत असेल. तुला मुलगी म्हणून किती महत्त्वाचा वाटतो हा निर्णय? अगदीच मला पहिल्यापासूनच वाटत होतं की बैलगाडा शर्यत लवकरात लवकर चालू व्हावी आणि मी सरकारची आभारी आहे की त्यांनी आमच्या शेतकऱ्यांचा कुठेतरी विचार केला आणि लवकरात लवकर निर्णय देऊन शर्यत चालू केली. 100% तुम्हाला सांगतो, आम्ही व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून प्रत्येक तरुणाला विनंती केली, कोणत्याही प्रकारचं आपल्याकडून 100 पैकी 100 नियमांचं पालन त्या ठिकाणी झालेलं पाहिजे. एकही इंच आपल्या बैलगाडा, अखिल भारतीय बैलगाडा संघटना असेल, कोणत्याच शेतकऱ्यावर आरोप झाला नाही पाहिजे. पेटा संस्थेला आम्ही एकही नियम मोडण्याची या ठिकाणी संधी देणार नाही, ही 100% शेतकऱ्याच्या वतीनं तुम्हाला ग्वाही देतो. ठीक आहे. शेतकरी बऱ्यापैकी या सगळ्या घटनेनंतर जागरूक झालाय. जे बैल असतील किंवा ज्या बैलांच्या शर्यती होतील त्यामध्ये या प्राण्यांवर कुठलेही अत्याचार होणार नाहीत याची सगळी काळजी जी आहे ती त्यांच्याकडून घेतली जाईल असं सांगितलं जातं. व्हिडिओ जर्नलिस्ट गिरीश कदमसह वैभव सोनवणे, IBN लोकमत, पुणे. आपण पाहतोय की बैलगाडा शर्यतीवरील बंदी आता उठणार आहे. दोन्ही सभागृहात त्यासंबंधीचं विधेयक मंजूर झालेलं आहे. तामिळनाडूत जसं जल्लीकट्टू सुरू झालं तसं आता महाराष्ट्रातही बैलगाडा शर्यत सुरू होते आणि त्यामुळे गावागावात आता बैलगाडा शर्यत सुरू होईल आणि पुन्हा एकदा झालं भीर असा आवाज घुमेल. यानंतरची बातमी आहे गडचिरोलीतनं. दक्षिण गडचिरोलीतील सिरोंचा आलापल्ली राज्य महामार्गावरती मोसम जिमेला गावाजवळ माओवाद्यांनी 4 किलो वजनाची पेरलेली स्फोटकं गडचिरोली पोलीस आणि CRPF 9 बटालियनने निष्क्रिय केल्याने मोठी घटना घडवण्याचा माओवाद्यांचा डाव जो आहे तो फसलेला आहे. अहिरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोंपे आणि CRPF बटालियनचे वरिष्ठ अधिकारी जे आहेत त्यांना गुप्त माहिती मिळाली की जिमेला आणि मोसम गावाच्या रोडच्या मधोमध एक छोट्या पुलाच्या खाली माओवाद्यांनी भूसुरुंग पेरलेले आहेत आणि त्या आधारावर आज संपूर्ण पथक घटनास्थळावरती गेलं. सिरोंचा आलापल्ली राज्यमार्गावरची वाहतूक थांबवून बॉम्ब शोधक पथकाकडून पुलाची तपासणी करण्यात आली आणि यावेळी एका छोट्या पुलाखाली 4 किलो वजनाचा भूसुरुंग असल्याचं दिसून आलं. लगेच पोलिसांनी त्याला बाहेर काढून घटनास्थळावरच निष्क्रिय केलंय. पुढे बघूयात. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर महामार्गावरील 500 मीटरच्या आत असलेली बियर बारची दुकानं बंद करण्यात आली आहेत. मात्र पाथर्डीतील सरकारी विश्रामगृहच आता बियर बार बनलं आहे. या विश्रामगृहात राजरोसपणे दारू विक्री सुरू असल्याचं निदर्शनास आलंय. या दृश्यात दिसणारा एक आहे पालिकेचा कर्मचारी तर दुसरा साखर कारखान्याचा निवृत्त कर्मचारी. या दोघांची रंगलेली ही पार्टी कुठल्या हॉटेलमध्ये किंवा बियर बारमध्ये रंगलेली नाहीये तर चक्क शासकीय विश्रामगृहात रंगली आहे. शासकीय कर्मचाऱ्यांचा एकच प्यालाचा अंक विश्रामगृहात कसा खुलेआम रंगू लागलाय त्याचं हे उदाहरण आहे. आणि याला विरोध केला तर आम्हालाच बदलीची धमकी देतात, त्यामुळेच तळीरामांचा हा त्रास सहन करावा लागतो अशी प्रतिक्रिया विश्रामगृहातील कर्मचाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढ्यातील राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे यांचे बंधू रमेश शिंदे यांच्या मालकीच्या धनश्री हॉटेलवर सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या पथकाकडून छापा मारण्यात आला. कुर्डुवाडी इथल्या धनश्री हॉटेलमध्ये अवैध रीतीने मद्य विक्री सुरू असल्याची तक्रार पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू यांच्याकडे करण्यात आली होती आणि या तक्रारीची दखल घेत
एसपींच्या विशेष पथकाने ही कारवाई केली। राज्य उत्पादन शुल्क विभागाने हॉटेल धनश्रीला दारू विक्री करण्यास मज्जाव केला होता, मात्र तरीही हॉटेल व्यवस्थापनाकडून मद्य विक्री केली जात होती आणि त्याची तक्रार पोलीस अधीक्षकांकडे आल्यानंतर त्यांच्या विशेष पथकाने रमेश शिंदे यांच्या मालकीचं हॉटेल जे आहे धनश्री आणि इतर हॉटेलवर ही कारवाई केली आहे। दुपारी 4च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे। उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा आडमुठा कारभार पुन्हा एकदा समोर आलाय। जिल्हा मध्यवर्ती बँकेने पीक विम्याच्या रकमेतून शेतकऱ्यांकडील 5 कोटी रक्कम कर्ज खाती भरून घेतली आहे। शासनाने 22 मार्च रोजी परिपत्रक काढून पीक विम्यातील 50% रक्कम कर्ज खाती जमा करण्याचे आदेश बँकेला दिले होते, मात्र चौफेर टीकेनंतर हा अध्यादेश मागे घेण्यात आला होता। मात्र या 2 दिवसात बँकेने तत्परता दाखवत तब्बल 5 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या पीक विम्यातून परस्पर कर्ज खाती भरून घेतलेले आहेत। अनेक वर्षांपासून राजकीय थकबाकीदारांकडून कोट्यवधींची थकबाकी कायम असताना शेतकऱ्यांच्या बाबतीत बँकेचं हे धोरण अन्यायकारक आहे। पीक विम्यातनं कर्जाची थकबाकी वसूल करण्यात येऊ नये याबद्दलचा अध्यादेश हा मागे घेण्यात आलेला होता आणि असं असताना देखील आपण उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ही मनमानी आपण बघतोय की त्यांनी त्यांच्याकडे आलेल्या पीक विम्याच्या रकमेतनं शेतकऱ्यांची कर्ज खाती ही परस्पर वळून घेतलेली आहेत, भरून घेतली आहेत आणि त्यामुळे आता याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत। आता यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काही उत्तर देणार का हे बघावं लागेल। राज्य शासनानं 30 मार्चला एक अध्यादेश काढला आणि पीक विम्याचे पैसे कर्ज खात्यात वर्ग करू नका म्हणून सांगितलं। हे असताना सुद्धा जिल्हा मध्यवर्ती बँकेनं आमदार राणा पाटील यांच्या नेतृत्वाखालची ही जिल्हा मध्यवर्ती बँक एकीकडे राणा पाटील शेतकऱ्याची भाषा करतात आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेनं 5 कोटी रुपये पीक विम्याचे शेतकऱ्याच्या कर्ज खात्यामध्ये वर्ग करून घेण्यात आलेले आहेत। माझ्या नाव पीक विम्याची रक्कम आलेली आहे आणि ती रक्कम कर्ज स्वरूपात खात्यावरची काढून घेतलेली आहे। तरी माझी आर्थिक परिस्थिती हालाकीची असल्यामुळं मला सध्या रक्कम ती आवश्यकता आहे। ही रक्कम माझ्या अकाउंटला जमा करण्यात असे बँक मॅनेजरला आदेश द्यावे। बातमी आहे कांद्याबद्दलची। कांद्याला हमी भाव नसल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी स्वतःला कांद्यात गाडून घेत अनोखं आंदोलन केलंय। संगमनेर इथे भूमिपुत्र शेतकरी संघटनेने हे अनोखं आंदोलन करत प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला होता। काबाड कष्ट करून पिकवलेल्या कांद्याला आणि शेतीमालाला भाव नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला। आपल्या शेतीमालाला भाव मिळावा, शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी यासाठी शेतकऱ्यांनी आज संगमनेर प्रांत कार्यालयावरती मोर्चा काढला। या मोर्चाच्या वेळी काही शेतकऱ्यांनी स्वतःला कांद्यामध्ये गाडून घेत सरकारच्या धोरणाचा निषेध केला। भूमिपुत्र संघटनेचे कार्यकर्ते आणि शेकडो शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते। आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची। ब्रेक घेऊयात, पहा फक्त IBN लोकमत। ब्रेकनंतर पाहूया, जलयुक्त शिवारचं काम निकृष्ट दर्जाचं असून या कामात अपहार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। राज्यभर जलयुक्त शिवारचं कौतुक मोठ्या प्रमाणात झालं असलं तरी या योजनेअंतर्गत होणारी कामं निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोप आता सर्वत्र होत आहे। सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील हिवरवाडी गावात जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत लाखो रुपयांची कामं करण्यात आली आहेत, मात्र ही कामं निकृष्ट पद्धतीची असल्याचा आरोप जो आहे तो हिवरवाडीच्या ग्रामस्थांनी केला आहे। मागील वर्षी जलयुक्त शिवार योजनेत सोलापूर जिल्हा अव्वल स्थानावर होता, मात्र यंदाच्या वर्षी झालेल्या सिमेंट बंधाऱ्याच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला। करमाळा तालुक्यातील हिवरवाडीतील काम स्थानिक शिवसेना आमदार नारायण पाटील यांचे भाचे दत्ता ठोंबरे या कंत्राटदाराने केलंय आणि या बंधाराच्या कामात वाळूच वापरली गेली नाही, तर दुसरीकडे हलक्या प्रतीचे प्रिया सिमेंट वापरले गेले। आमदाराचा नातेवाईक असल्याचा फायदा घेत अधिकाऱ्यांवर आणि गावकऱ्यांवर दबाव टाकत मनमानी पद्धतीने निकृष्ट दर्जाचं काम त्यांनी केलेलं आहे आणि या बंधाराच्या निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी व्हावी आणि नव्याने चांगल्या दर्जाचा बंधारा बांधण्यात यावा अशी मागणी जी आहे ती ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येते। या बंधाऱ्याचं काम पूर्णपणे निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे। त्यामध्ये अजिबात कुठल्याही प्रकारची वाळू वापरलेली नाही, पूर्णपणे ते कचीवर कचखडी वापरून बांधलेलं आहे
आणि पूर्णपणे मोठ्या खडीचा वापर करून ते बंधारा बांधण्यात आलेला आहे। या कामाची चांगल्या प्रकारे चौकशी होऊन आम्हा शेतकऱ्यांना पाऊस पडण्याच्या अगोदर सर्व अधिकाऱ्यांनी मदत करून या कामाची चौकशी करून आम्हाला मदत करावी। तर हे बंधाऱ्याला सगळं हलकं सिमेंट वापरलेलं आहे, वाळू आताच ना खचखडी मोठी खच बी नुसते हे जे रेतीवानीच होते, मोठी खडी, त्यामुळे हे बंधाऱ्याला धोका आहे, गळणारच आहे, 100% हा बंधारा लिखित राहणार। पुढची बातमी आहे महाराष्ट्र गुजरात सीमेवरनं। महाराष्ट्र गुजरात सीमेवर सरपणी नदीत वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांना गुजरात पोलीस अभय देत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। वाळू माफियांवर कारवाईसाठी गेलेल्या नवापूरच्या तहसीलदारांशी गुजरातच्या पोलीस अधिकाऱ्यांना हुज्जत घातली। करंजवेल गावाजवळ सरपणी नदीत वाळू उपसा सुरू असल्याची माहिती तहसीलदार प्रमोद वसावे यांना मिळाली होती आणि या माहितीवरनं कारवाईसाठी तहसीलदारांची टीम गेली होती आणि याबाबत त्यांनी गुजरातच्या उच्छल पोलीस ठाण्याचे अधिकारी SK चारेल यांनाही सांगितलेलं होतं। जेव्हा वाळू माफिया गुजरातच्या हद्दीत पळाले तेव्हा त्यांच्या बोटी ताब्यात घेण्याबाबत तहसीलदारांनी सांगितलं। तुम्ही आदेश देणारे कोण असं म्हणत पोलीस अधिकारी चारेल यांनी तहसीलदारांशीच उलट हुज्जत घातली। यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची, पण ब्रेकवर जाता जाता एक नजर हेडलाईन्सवर। विधानसभेत बैलगाडा शर्यत विधेयक मंजूर, महाराष्ट्रातल्या गावागावात आता होणार भीर। यदि मेरे व्यवहार में संसद की गरिमा को ठेस पहुंची है तो मैं इस देश के सार्वभौम संसद में क्षमा मांगता हूं। संसद की क्षमा मांगता हूं, वो अफसर की नहीं। खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावरची विमान प्रवास बंदी उठवली, नागरी उड्डाण राज्यमंत्री जयंत सिन्हांनी अनंत गीतेंना दिली माहिती। आणि डहाणूच्या वाढवणमध्ये उभं राहते देशातलं सर्वात मोठं बंदर। जगातलं सर्वात मोठं कार्गो जहाज वाढवण बंदरात नांगर टाकणार, जलवाहतुकीला मिळणार चालना। ब्रेकनंतर बातमी आहे बुलढाण्यातनं। बुलढाण्यातल्या गाडेकर कुटुंबातल्या 7 जणांनी मरणोत्तर अवयव दान करून समाजासमोर आदर्श निर्माण केलाय। यात गाडेकर कुटुंबातल्या 85 वर्षाच्या आजींसह 2 उच्च शिक्षित मुली, मुलगा, पती पत्नी यांचा यामध्ये समावेश आहे। खामगाव शासकीय रुग्णालयात आपल्या मरणोत्तर अवयवदान करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे। अगोदर रक्तदान, नंतर नेत्रदान आणि आता अवयवदान करण्यासाठी नागरिक स्वखुशीने त्यांनी समोर यावं असं आवाहन त्यांनी केलेलं आहे आणि ते समोर येताना दिसत आहेत। तरी उपयोगी येऊन त्यांच्या आयुष्याचा अप्रत्यक्षरित्या का होईना भाग व्हावा या भावनेतून गाडेकर कुटुंबाने हा निर्णय घेतला। यानंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये इथेच थांबणार आहोत। पहा फक्त IBN लोकमत।